नमस्कार, कशा आहात? सुंदर असं पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि मी पण सुंदर दिसते ना. म्हटलं चला पावसाचे काहीतरी रील्स बनवूयात म्हणून सुंदर अशी रेडी झाले होते. मग म्हटलं रील्स बनवायच्या आधी आपण काहीतरी चटपटीत खायला बनवूयात गरमागरम. पण काय बनवायचं? चला सांगते. सगळ्यात आधी आपल्या जो केसांचा पसारा झालेला आहे तो आपण सावरून घेऊया. कशी दिसते? आता मी रेडी आहे. गॅस पेटवून घेऊयात. फटाफट कढई घेतली आहे, तापायला ठेवली आहे. आता त्यानंतर आपल्याला पाणी पिऊन घ्यायचे. नाही 2-3 ग्लास पाणी तापत ठेवायचे. त्यानंतर घेतली 1 वाटी सुजी म्हणजे रवा आणि मी कोथिंबीर छान अशी धुवून घेतली, कट करून घेतली. त्याचसोबत थोडासा डान्स पण करून घेतला कारण माझा फेवरेट आहे. थोडंसं वाटीमध्ये चिली फ्लेक्स घेतलंय. आता हे आपल्याला गरम पाण्यामध्ये टाकून घ्यायचंय. मीठ घेतलंय चवीनुसार. कोथिंबीर कट केलेली ती पण आपल्याला त्याच्यामध्ये घालायची आणि सुजी म्हणजे रवा पण आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचंय. छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि आपल्याला हे मंद आचेवरती शिजवून घ्यायचंय. तोपर्यंत मला तुम्हाला हे सांगायचं होतं की माझा हा फर्स्ट मिनी ब्लॉग आहे ज्याच्यामध्ये मी काहीतरी बनवते. सो भरपूर प्रेम द्या आणि भरपूर सपोर्ट करा. आता बघा, हे असं छान असं घट्ट होईपर्यंत जसं आपण उपीट करतो तशा टाईपमध्ये आपल्याला छान शिजवून घ्यायचंय. टेस्टला तर भारी लागते. यार माझा फर्स्ट मिनी ब्लॉग आहे आणि माझा गॅस संपत आलाय. गॅस संपला व्हिडिओ. हे भगवान, नाही इतकं नशीब घाणेरडं नाहीये. ऑल इज वेल, सगळं छान होईल. आता बघा, मी इथे एक ताट घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ऑइल टाकलंय. हे आपल्याला सगळं काढून घ्यायचंय ताटात आणि हे आता आपल्याला थंड व्हायला ठेवायचं कारण गरम गरम याच्यामध्ये ते होत नाही, त्यामुळे थंड होऊ द्यायचे. आणि बघा, प्रॉब्लेम्स तर आयुष्यात चालूच असतात पण एन्जॉय करायचं आणि हसत राहायचं कायम. मी काय बनवणार आहे हे तुम्हाला आता कळणारच आहे थोड्याच वेळात. तोपर्यंत आपण थोडंसं मस्त असे रम्य वातावरणात रिमझिम पावसात थोडी मज्जा घेऊया. थोड्या मी रील्स बनवल्यात आणि छान असं थोडं एन्जॉय केलं. ओके, आपलं मिश्रण गार झालेलं आहे आणि आपल्याला तेल तापायला ठेवायचं आहे. तर आता गॅस पेटवून घेऊया आणि तेल गरम करायला ठेवूया. तर तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण सुंदर असं झालेलं आहे. आपण हाताने पण त्याला मळू शकतो जसं आपण पीठ मळतो. आपल्याला थोडं तेल घेऊन त्याला मळायचं आहे. एकदम मिक्स करून घ्यायचं आहे जसं आपण पीठ मळतो तसंच. बघू शकता मी थोडं तेल घेते आणि छान असं एकदम स्मूथ झालंय, छान झालंय. आता तुम्हाला कळणारच आहे की मी काय बनवणार आहे ते. येस, आपण बनवणार आहोत मेदू वडे, म्हणजेच की वडा बनवणार आहोत रव्याचा. येस, इतका सुंदर लागतो, इतका सुंदर होतो मेदू वडा, म्हणजे मी तुम्हाला सांगू पण शकत नाही. इथे आपल्या मेंदूचा बाजार झालाय पण वडे बनवता आले पाहिजे बरं का. तर तुम्ही बघू शकता आपले वडे सुद्धा तळून झालेले आहेत आणि इथे मी टोमॅटो सॉस घेतलाय, वडे पण घेतलेले आहेत आणि आता आपण टेस्ट करणार आहोत. तुम्ही बघू शकता एकदम खुशखुशीत झालेले आहेत, एकदम सॉफ्ट, सुंदर. आहा, सुंदर झालेले. एकदा नक्की बनवून बघा.